पुण्यातील जैन बोर्ड जमीन व्यवहार प्रकरण राज्यात ठिकठिकाणी जैन समाजाचे मोर्चे निघाले। संभाजीनगर, नाशिक, मालेगावात जैन समाजाचे मोर्चे निघाले। जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी या मोर्चांमधून झाली आहे। दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील जैन मोर्चाबाबत अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूयात। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जैन समाजाकडून मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुण्यातील सेठ हिराचंद ज्ञानी नेमचंद हॉस्टेल आणि भगवानबाबा जिनेलय जागा जी आहे विश्वासाने विक्रीसाठी काढलेली आहे। त्यामुळे आता जैन समाज जो आहे तो आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकाळी 10 वाजता जैन समाजाकडून छत्रपती संभाजीनगरच्या राजाबार या शहरातून खंडेलवाल दिगंबर मंदिरापासून विभागीय आयुक्तापर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। या मूक मोर्चामध्ये मोठ्या संख्येने जैन समाज जो आहे तो सहभागी होणार आहे। पुण्यामधील होणारा व्यवहार जो आहे तो थांबवण्यात यावी अशी मागणी जी आहे ती यामध्ये करण्यात येत आहे। कारण विश्वासाने जे आहे ते जैन समाजाला विश्वासात न घेता ही जमीन जी आहे ती विक्रीसाठी काढलेली आहे। त्यामुळे आता जैन समाज जो आहे तो आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मराठवाड्यात असेल किंवा महाराष्ट्र असेल ठिकठिकाणी जे आहे ते जैन समाजाकडून आता मूक मोर्चे काढले जात असल्याचे पाहायला मिळत आहे। आज देखील छत्रपती संभाजीनगर, बीड या भागांमध्ये जे आहे ते आता मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवरती हा मोर्चा होणार आहे। त्यामुळे पोलिसांकडून देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील राजा बाजार ते विभागीय आयुक्त असा पायी मोर्चा जो हा मूक मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। मूक मोर्चामधून विभागीय आयुक्तांना जे आहे ते व्यवहार थांबवण्यासाठी जे आहे त्यात निवेदन देखील जैन समाजाच्या वतीने देण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।